नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपण 34 स्कॉलरशिपचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी गणिताची सराव प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आपण सोडवून घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असतील सोडवून तर तशी कमेंट करा, काही अडचण नाही, आपण पुढे पण हे चालू ठेवूया. बघा पहिला प्रश्न काय म्हणते, पुढील आकृतिबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे. म्हणजे एक आपल्याला आकृतिबंध दिलाय, त्याच्यामध्ये एक संख्या मालिका दिली, त्या संख्या मालिकेमध्ये एक पद आहे ते मिसिंग दिले, सांगितलं नाही तर प्रश्नचिन्ह दिले, तिथं कोणती संख्या येईल असं आपल्याला विचारले. तुम्ही सर्वांनी केलं बघा, सिरीज दिलेली असते संख्या मालिका, त्याच्यामध्ये मधलीच कुठली तरी संख्या गाळतात किंवा शेवटची संख्या गाळतात, ती कोणती असते. बघा याच्यात प्रामुख्याने काय काय असू शकतं, वर्ग दिलेले असू शकतात, म्हणजे स्क्वेअर दिलेले असू शकतात, क्यूब दिलेले असू शकतात, किंवा डिफरन्स फिक्स डिफरन्स ठेवून दिलेल्या संख्या असू शकतात. बघा इथे तुम्हाला स्क्वेअर दिसत नाहीत, क्यूब दिसत नाहीत, कुणाच्या पाड्यातल्या कुणाच्या टेबल मधले पण नंबर दिसत नाहीत, मग इथे नक्कीच डिफरन्स असेल, फरक असेल. बघा 12 मध्ये किती मिळवल्यावर 23 होत आहेत, 12 मध्ये किती ऍड केल्यावर 23 होत आहेत, 11 ऍड केल्यावर, बरोबर. इथं 11 होते का, इथं किती बघू, इथं तर काय आपल्याला बघता येणार नाही. बघा 45 मध्ये 11 ऍड केले तर 56 होईल, म्हणजे इथे 11 ऍड होईल. इथं पण 11 ऍड, मग इथं पण 11 ऍड, मग इथं पण 11 ऍडच होणार. मग बघा 23 मध्ये 11 जर ऍड केले तर किती येणार, 34. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी किती येणार, 34. मग पर्याय क्रमांक 2 येणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, या संख्या मालिकेमध्ये एक तर स्क्वेअर येऊ शकतात, क्यूब येऊ शकतात, किंवा एखाद्या पाड्यातल्या संख्या येऊ शकतात, किंवा क्रमाने येणाऱ्या संख्या, समसंख्या, विषम संख्या, किंवा याच्यात मूळ संख्या सुद्धा येऊ शकतात, बरोबर का. चला पुढला प्रश्न, 3 तास 55 मिनिटे बरोबर किती मिनिटे असं म्हणले. काय म्हणते, 3 तास 55 मिनिटे बरोबर किती मिनिटे. एवढा एवढा वेळ दिलाय, ते मिनिटामध्ये आपल्याला रूपांतर करा म्हणते. बघा आपल्या निव्वळ मिनिटं तर 55 दिलेत, म्हणजे सेपरेट मिनिटं दिलेत 55, मग ते 55 लिहून घ्या, काही अडचण आहे का, नाही. आता हे जे 3 तास दिले त्या 3 तासाला पण आपल्याला कन्वर्ट करावं लागेल ना. हे मिनिटात आहेत, काय अडचण आहे का, नाही. आपल्याला तासामध्ये पण दिलाय टाइम, आपल्याला पाहिजे मिनिटामध्ये, तासाला पण मिनिटात करावं लागेल. 1 तास म्हणजे किती मिनिटं, 60 मिनिटं, बरोबर आहे. 2 तास म्हणजे 120 मिनिटं, 3 तास म्हणजे 180 मिनिटं, मग अधिक करायचे मध्ये 180 मिनिटं. चला 55 आणि 180 किती होते बघा, 5 आणि 0 5, 8 आणि 5 13, हातच्याला 1, 1 आणि 1 2, म्हणजे 3 तास 55 मिनिटे म्हणजे किती झालं, 235 मिनिटं. एकूण मिनिटे किती झाले, 235. पर्याय क्रमांक 3 येणार. बघा पुढला प्रश्न, 27/4 अधिक 5/4 बरोबर किती. अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची विचारले, बरोबर का. मग विद्यार्थी मित्रांनो, जर अपूर्णांकाचे छेद समान असतील तेव्हा आपण अंशाची डायरेक्ट बेरीज करू शकतो, इतकं सोपं असतंय. मग इथे छेद समान आहेत का, आहेत. मग 27 आणि 5 किती, 32, आणि छेद किती 4, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे बघा, 32/4 येणार आहे. पण पर्यायामध्ये असं आपलं ऑप्शन दिलंय का, नाही. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, छेदापेक्षा अंश मोठा आहे, हा काय झाला, अंशाधिक अपूर्णांक किंवा इम्प्रॉपर फ्रॅक्शन झाला. मग याला आपण मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो. तुम्हाला माहिती आहे ना मिश्र अपूर्णांक किंवा मिक्स्ड फ्रॅक्शन कसं करायचं. बघा 4 1 4, 4 8 32, किती, 4 8 32, म्हणजे उत्तर किती आलं आपलं, 8 आलं. इथं मिश्र अपूर्णांकात करायचं नाही, पूर्णांकातच उत्तर येतं, बरोबर. किती आलं, 8 आलं, म्हणजे उत्तर किती असणार, पर्याय क्रमांक 1. पुढे बघा चौथा प्रश्न, 17,177 ही संख्या अंकात लिहा. आपल्याला नंबर्स मध्ये लिहायची, डिजिट मध्ये लिहायची. ही जी दिलेली संख्या आहे का 17,177, बघा कोणत्या ऑप्शन मध्ये 17,177, बघा इथे 71,717 आहे, इथे 17,177 आहे, तीच पाहिजे होती ना आपल्याला, किती, 17,177. पर्याय क्रमांक 2. पाचवा प्रश्न बघू काय, 4:25 या वेळेला तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणारा कोण कोणत्या प्रकारचा असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, 4:25 तास काटा आणि मिनिट काटा याच्यातला कोण जर आपल्याला बघायचं असेल तर आपण आज घड्याळ काढावं लागेल. चला मग घड्याळ काढू. बघ घड्याळ काढली, बघ इथं असते 6, इथं 5, पुन्हा 4, इथं 3, बरोबर आहे. काय म्हणते, 4:25. 25 मिनिटं म्हणलं, मिनिट काटा कितीवर असणार, 5 वर असणार. बघा मिनिट काटा असणार 5 वर, बरोबर का, लांब का असतो मिनिट काटा. आणि तास काटा कोणाचा असणार, 4 आणि 5 मध्ये.
4 आणि 5च्या मध्ये असणार, बरोबर का? म्हणजे हा इथं कुठेतरी असेल, बरोबर आहे. या दोघातला आपल्याला कोणच सांगायचं, कोणता? या दोघांमधला कोण कोणता असेल सांगायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बघा या कोणाला आपण काय म्हणतो? काटकोन म्हणतो. का? त्याचं माप किती असतं? 90 असतं, त्याला आपण काटकोन म्हणतो. जर हा कोन याच्यापेक्षा लहान असता, काय लहान असता, तर त्याला काय म्हणतो आपण? लघुकोन म्हणतो. मग इथं कोणतं तुम्हाला लहानच दिसतोय का नाही? 90 पेक्षा लहान. याला काय म्हणणार आपण? लघुकोन, किंवा इंग्रजीमध्ये त्याला आपण अॅक्यूट अँगल म्हणणार. पर्याय क्रमांक कोणता असणार त्यात? लघुकोन, पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, पुढला प्रश्न 6वा काय दिले? 801/9 या भागाकाराचे उत्तर काय? आपल्याला भागाकार करायचा आहे, प्रत्येकाला भागाकार करता येत असतो, तरी आपण इथे करूया. बघ काय दिले? 801/9 दिले, बरोबर आहे. चला मग आता विद्यार्थी मित्रांनो, 9×9=81 मोठं होते, 9×8=72 करू आपण, बरोबर. 9×8=72, 80 मधून 72 गेले, किती उरले? 8 उरले. वरून आला 1, किती झाले? 81. 9×9=81, किती? 9×9=81 उरले 0 म्हणजे भागाकार किती आला विद्यार्थी मित्रांनो? 89, 89 म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार. चला पुढलं, क्ष ही एक विषम संख्या आहे. क्ष नंतर येणारी 10वी विषम संख्या 55 आहे, तर क्ष लगतची मागची समसंख्या कोणती? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय काढायचंय? क्षच्या आधीची, क्ष ही कोणती तरी एक विषम संख्या, बरं का, त्याचं काही लोड घेऊ नका. क्ष ही एक विषम संख्या कोणती का असणार आपल्याला घेऊन देणं, त्याच्या पाठीमागची समसंख्या काढायची. मग आधी क्ष तर आपल्याला काढावं लागेल. मग त्यांनी अट काय दिली बघा, क्ष नंतर येणारी 10वी विषम संख्या 55 आहे. क्ष नंतर येणारी 10वी विषम संख्या 55 आहे, तर क्ष किती असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक दोन लगतच्या विषम संख्येत फरक असतो 2चा. बघा 1 आणि 3 याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 2चा आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या मागची 10वी काढायची आपल्याला, बरोबर आहे का? 55च्या मागची 10वी काढायची. 55 वजा किती करावं लागेल? 10 करून जमल का आपल्याला? नाही. फरक प्रत्येक दोन संख्येत कितीचा आहे? 2चा. 10 दुनी 20 वजा करावं लागेल. मग बघा 55 वजा 20 केलं तर किती येतं? 35. मग विद्यार्थी मित्रांनो, जी आपली क्ष आहे, क्ष आली आपली 35, पण आपलं क्ष पाहिजे का नाही? क्षच्या लगतची मागची समसंख्या, क्षच्या माग कोण असणारी समसंख्या? 35च्या माग 34, म्हणजे आपलं उत्तर किती येणार? 34, पर्याय क्रमांक 2. चला पुढं, 1/13 अधिक स्टार/13 बरोबर 1, तर स्टारच्या जागी कोणती संख्या येईल? आपल्या स्टारच्या जागी कोणती संख्या येईल? बघा विद्यार्थी मित्रांनो, जर मी इथं 10 ठेवलं, बघा छेद समान आहेत, अंशांची बेरीज होणार. 10 आणि 1 11, 11 छेद काय येणार? 13 येणार. बघा 11/13 येणार. याचं उत्तर 1 येत असतं का? नाही. उत्तर 1 केव्हा येतं? छेदात तर 13च येणार आहे ना. बघा उत्तर केव्हा एकच असतं? जेव्हा त्याचा अंश सुद्धा सारखाच असतो, म्हणजे 13 असतो. 13×1 = 13, 13×1 = 13, तेव्हा उत्तर आपलं 1 येत असतं. मग बघा खाली 13 आहे, वरी पण आपल्याला 13 लागेल. मग विद्यार्थी मित्रांनो, 13 कसं येईल? 1 मध्ये किती मिसळल्यावर 13 येईल? 1 मध्ये 12 मिसळल्यावर 13 येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर येतं का नाही बघू. चला बघा, स्टारच्या जागी मी 12 ठेवलं. 12 आणि 1 किती? 13. मग बघा 13/13 आपली बेरीज झाली का नाही? बघा वरची बेरीज 13 आणि खाल्ला छेद 13 लिहिला. 13×1 = 13, 13×1 = 13, किती आलं? 1 आलं. म्हणजे इथं आपलं 12च बसायला पाहिजे स्टारच्या जागेवर. पर्याय क्रमांक 3. चला, सोबतच्या आकृतीमध्ये किती चौकोन तयार झाले? ही दिलेली जी आकृती, याच्यामध्ये एकूण किती चौकोन आहेत ते आपल्याला सांगायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठा तरी एक आहे बघा, हा पूर्ण 1, हा 1 झाला. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो बघा, हा 1 आणि हा 1 असे किती झाले? 2 झाले. 1 1 हे किती झाले? बघा पूर्ण 1, पुन्हा हा 1, हा 1, बघा झाले, मी 3 दिले. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो बघा, हे दिसतंय तुम्हाला? बघा मी ड्रॉ करतोय तो. बघा हा एक चौकोन झाला का? हा एक चौकोन झाला. काही अडचण आहे का? नाही. पुन्हा बघा इथे एक चौकोन दिसतोय तुम्हाला, हा इथे एक चौकोन दिसतोय, हा एक झाला, किती झाला? आणखी एक झाला. पुन्हा आता विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या पुढे बघा, बघा इथे एक दिसतोय तुम्हाला चौकोन, हा एक एवढा दिसतोय, दिसला? हा एक चौकोन झाला. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो, इथे एक चौकोन दिसतोय तुम्हाला, इथे एक, बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो किती झाले बघा? 1 2 3 4 5 6 7, किती चौकोन झाले? 7 चौकोन झाले. म्हणजे या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत? 7 चौकोन आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 असणार.
चला पुढे. पुढील पैकी कोणत्या वस्तूला एकही कोपरा नसतो? कोपरा नसतो त्या वस्तूला, बरोबर आहे का? ते कोणती वस्तू असते बघा. बघा, गोलला कोपरा असतो का? आपला बॉल असतो बघा, बॉलला कोपरा असतो का? नसतो. म्हणजे ह्या गोललाच कोपरा नसतो. पुढे कुणाकोण नसतो बघू. दंडगोल. दंडगोल म्हणजे सिलेंडर, बरोबर का? बघा विद्यार्थी मित्रांनो, सिलेंडर कसं असतं बघा, सिलेंडर असं असतं, बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो, याला सुद्धा कोपरा असतो का? सिलेंडरला पण कोपरा नसतो. मग विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 पण बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचे जे ऑप्शन आहेत ते 2 बरोबर आहेत. असं तुम्हाला चौथीला नसतं, पण या प्रश्नामध्ये त्यांनी दिलेलं आहे. याचे ऑप्शन 2 बरोबर आहेत. शंकू. शंकूला कोपरा असतो का? असतो ना बघा. जो कोण असतो का त्यालाच आपण शंकू म्हणतो मराठीमध्ये. बड्डेला टोपी घालतात का? त्याला शंकू म्हणायचं. बघा इथं कोपरा आहे ना इथं. मग ह्याला कोपरा असतो का? शंकूला असतो. पुन्हा घन. घन म्हणजे क्यूब. बघा ते तुम्ही खेळता का रुबिक्स क्यूब? तर त्याला आपण क्यूब म्हणायचं, बरोबर. या क्यूबला तर कोपरे अनेक असतात, बरोबर. फक्त नसतो कोणाकोणाला, गोलला एक कोपरा नसतो आणि दंडगोलाला एक कोपरा नसतो. बघा हे 10वा प्रश्न होता. 11वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 52 दशकातून 10 एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले असता? उत्तर 6 शतक येईल. बघा, दशक म्हणजे गुणिले 10, पुन्हा एकक, एकक म्हणजे गुणिले एक, एककामध्ये फरक येत नाही. 10 एकक म्हणजे 10च असतं. त्यात किती दशक मिळवले असता? उत्तर 6 शतक येईल. उत्तर आपले 6 शतक म्हणजे 600 आणायचे. शतक म्हणजे 100. उत्तर किती आणायचे आपल्याला? 600 आणायचे. बघा मग आता करूया. 52 दशकातून 10 एकक वजा केले. 52 दशक म्हणजे 52 गुणिले 10. 52 गुणिले 10 किती? 520. 520 मधून वजा काय केले त्यांनी? वजा केले 10 एकक. 10 एकक म्हणजे 10. 520 मधून 10 वजा केले, किती आले? 510 आले. किती आले? 510 आले. आता या आलेल्यामध्ये किती दशक मिळवले असता? म्हणजे याच्यामध्ये किती दशक मिळवले असता? उत्तर 600 येईल. बघा 510 मध्ये किती मिळवल्यावर उत्तर 600 येतंय? 90 मिळाल्यावर. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 90 लिहायचंय का? नाही. काय लिहायचंय? किती दशक मिळवले. 90 म्हणजे किती दशक असतं? 9 दशक. 1 दशक म्हणजे 10, 2 दशक म्हणजे 20, 3 दशक म्हणजे 30, 90 म्हणजे 9 दशक आलं. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. पुन्हा बघा, पुढील पैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही? म्हणजे कोणतं चुकीचं आहे आपल्याला ओळखायचंय. वाचायच्या कशा असतात संख्या? पहिल्यांदा कॉमा द्यायचा. पहिल्यांदा 3 अंक सोडून उजवीकडून 3 अंक सोडून कॉमा द्यायचा. बघा 3 अंक सोडून दिला, पुढे 2 अंक सोडून द्यायचा. पुढे अंकच नाहीत, कॉमा द्यायची गरज नाही. बघा 3 अंक सोडून देऊ, दिला 3 अंक सोडून. बघा 3 अंक सोडून देऊ, 3 अंक झाल्यानंतर किती असतं? 2 अंक नंतर असतं. तुम्ही म्हणता इथं काय दिलं नाही? यांच्या पुढे अंकच नाही. इथं अंक होता का नाही एक? चला 3 अंक सोडून देऊ, पुढे आहे का 2 अंक नंतर? द्यायची गरज नाही. बघा आता पहिल्याला काय म्हणायचं? शे म्हणायचं. काय म्हणायचं? पहिल्याला शे म्हणायचं. पुन्हा असतंय हजार, पुन्हा लाख, कोटी असलं तर घ्यायचं, बरोबर. बघा शे, पुन्हा इकडं हजार, बरोबर का? बघा शे, हजार आणि पुन्हा लाख. ठीक आहे. शे, हजार, लाख आहे का? नाही. चला वाचायचं कसं बघा. बघा हजारामध्ये किती आहेत? 32. 32,925 आहे का इथं? 32,925. म्हणजे हे बरोबर आहे, हे चुकीचं नाही. आपल्याला योग्य नाही म्हणजे चुकीचं ओळखायचं. बघा आता शे मध्ये आणि हजार, हजाराच्या घरात कोण आहेत? 44. 44,404 आहे का? 44,404 बरोबर आहे, म्हणजे हे योग्य आहे. पुन्हा आता बघा, लाखाच्या घरात 1 आहे, हजाराच्या घरात 60 आहे, शेच्या घरात 16 आहे, बरोबर. बघा लाख म्हणजे किती? 1,60,000 शून्य शे, शून्य शे म्हणतो का आपण? नाही, डायरेक्ट 16 म्हणतो. 1,60,016. 1,60,016. इथं काय? 16,016. चुकीचं आहे विद्यार्थी. लाख घेतले का? नाही. चला पुढं. आता इकडं हजाराच्या घरात 50 आहेत. 50,925. 50,925. बघा 50,925 म्हणजे हे पण बरोबर आहे. योग्य कोणतं नाही? तिसरं म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्याला गोल करावा लागेल. धन्यवाद.